आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले होते। येथील पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाकडे काय मागणं मागितलं यासह पत्रकारांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा मोहिमेवरून त्यांच्यावर शिंदे यांनी जोरदार टीका केली। बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपूर्ण पत्रकार परिषद। अरे बाबा, आता तुम्हाला पांडुरंगाची पूजा करायला आज मी आलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पण वारकरी जे आहेत हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे। त्याची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी नियोजन योग्य असावं म्हणून मी दरवेळेला येतो, आलेलो आहे। त्यामुळे मी समाधानी आहे आणि पांडुरंगाचं दर्शन झालं याच्याविषयी काय मागच्या आता कार्तिकी करून चांगली गोष्ट ठाकरे आज न्यायालयाने जामीन फेटाळला जायचं नाटक करा, असं समर्पण करा असं न्यायालयाने सांगितलं। पक्षाकडून न्यायालयाचा आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मागितला। पक्षाकडून काय कारवाई होणार आहे? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार। आपण गेली 4-5 वर्ष झालं आपण स्वच्छतेवर भर देत आहे, दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होती, पण हा स्वच्छता करणारा एक वर्ग आहे, तो वर्ग गेली 40 वर्ष झालं हक्काची घरं मिळावीत म्हणून संघर्ष करतोय, झगडतोय, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही, फक्त घोषणा होतात। तर आपण एक म्हणजे राज्याला आपण एक संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून माहिती आहात, तर त्या मेहतर समाजाला घरं मिळणार आहेत का? जो पाठी उठून ही स्वच्छता त्याचं नियोजन आपण पुढचा जे पंढरपूर विकास आराखडा जो आहे कॉरिडॉरचा, त्यामध्ये त्यांचा समावेश केलेला बाधित आपल्याला आता मंदिरामध्ये दर्शनानंतर भेटलेलं आहे, त्यांच्यासोबत काय चर्चा झाली, आता त्यांना काय आश्वासन त्यांनी एवढीच भावना व्यक्त केली की आम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी कॉरिडॉर करा, लाखो वारकरी येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमचं देखील सहकार्य बिलकुल मिळेल। आणि त्यांनी एक भेट मीटिंग मागितलेली आहे, तर त्यांना आम्ही कुठलाही प्रकल्प आपलं महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, त्यामुळे आम्ही कुठलाही कुणावरही जोर जबरदस्ती करून कुठलाही प्रकल्प रेटून पुढे नेत नाही। आणि मी त्याला सांगितलेलं आहे की तुमचा विश्वासात घेऊन आपण करू, कारण लाखो वारकरी येतात, वारकऱ्यांची संख्या वाढते, त्यामुळे जे आता आपण जी आता जागा जी आहे ती अपुरी पडते आणि म्हणून त्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे। पण हे करत असताना जे पिढ्यानपिढ्या इथं राहत आहेत, आपला व्यवसाय करतात, त्यांच्यावर देखील कुठलाही अन्याय होणार नाही। त्यांनी देखील त्या आषाढीच्या दिवशी काय ते आंदोलन करणार होते, पण त्यांना मी सांगितलं आषाढीची वारी पूजा निर्विघ्नपणे झाली पाहिजे, त्याच्यात तुमचं सहकार्य पाहिजे, तर त्यांनी तो म्हणजे आपल्या वारकऱ्यांचं स्वागत सगळे मोठ्या उत्साहाने करतात आणि त्यांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून सगळ्याच विभागांनी चांगले नियोजन केलेलं आहे। त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। काही राहिलेले आहेत त्या 1-2 दिवसामध्ये ते करून नका। वारकरी स्वच्छता, मोबाईल कार्याची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता, आपल्या चंद्रभागेचा परिसर स्वच्छ जवळ आणि हे सगळं जे आहे ते स्वच्छ राहिलं। आता पाणी पण घेऊन बघायची कोणती पाणी पण स्वच्छ पाहिजे, तर हे सगळं जे आहे ते वारकऱ्यांना दूध सोयी आणि त्यांचं महिलांचं चेंजिंग रूम आहे, त्या सगळ्या बघितल्या आपण। त्याच्यामध्ये काही वाढ करायला लागेल ती वाढ करा। मी बघा त्या सुमितला सांगितलं की तुम्ही अजून 300 लोक वाढवा, ते उद्यापासून आणखी 300 लोक वाढवतोय, म्हणजे तेही देखील आपल्याला उपयोगी पडेल। आणि जेटिंग मशीन ज्या आहेत त्या जेटिंगचं पण एकत्र करत आहे ना, तर ते जेटिंग सक्शन मशीन आहेत त्या देखील आपण पाटण, पिंपरी चिंचवड, पुणे, तुम्हाला आणखी काही लागलं तर आपल्या नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, ठाणे महापालिका त्याची देखील मदत मिळेल।
तुम्ही आता कसं यावर्षी पण जास्तीचे भाविक येणार आहेत वारकरी, त्यामुळे तुम्हाला बिलकुल स्ट्रिक्ट राहायला लागेल. यापूर्वी देखील आपण नगरोत्थानमध्ये पाणी पुरवठा आणि मला निस्तारण्यासाठी 335 कोटी रुपये मंजूर केले होते. पायाभूत सुविधांसाठी देखील 128 कोटी, स्कायवॉक दर्शन मंडपासाठी 139 कोटी रुपये हे काम सुरू आहे. आता 5 कोटी रुपये त्यांनी मागितले, आपण ताबडतोब दिले. मंदिर परिसरामध्ये देखील 73 कोटी रुपयाची आपण मंजुरी केलेली आहे. असं एकूण 671 कोटी रुपयाची पैसे या ठिकाणी मिळतात. आणि यामध्ये बाकी जे काही तुम्ही जर्मन हँकर आहे, सफाई कर्मचारी आहेत, पायलट आहेत, पाणी पुरवठा टँकर आहे, ते सगळ्याचं जे काही नियोजन केलेलं आहे ते नियोजन चांगलं आहे. यावर्षी आपण वाढ देखील केली आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे चांगल्या प्रकारे या ठिकाणी वारी आपली सगळ्यांची सुरक्षित वारी, आरोग्यदायी वारी, निर्मळ आणि स्वच्छ बरोबर ना वारी झाली पाहिजे. आणि सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. सगळ्या यंत्रणा नगर परिषदेपासून सगळ्या यंत्रणा यामध्ये एक टीम म्हणून आपण काम करा. आणि त्यामुळे टीम म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं की आलेला वारकरी आपल्याला बोलून केलं पाहिजे की यावेळेचं नियोजन चांगलं होतं. अशा प्रकारचा अपेक्षा आपल्याकडून त्यांची आहे. बाकी काही लागला आणखी कलेक्टर महोदय नगर विकास कडून तर मी ताबडतोब मला सांगा, त्याच्यासाठी देखील पैशाची व्यवस्था केली जाईल. आरोग्य विभाग तर आरोग्य मंत्री अगोदर पण एकदा विजिट करून गेलेले मंत्रीकडे आले होते. आणि बसेसचं देखील काही तुटवडा असेल तरी तोही सांगा. ते बसेस काय वाढवायचे असतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी पावसात दिसताय आणि दुसऱ्या बाजूला देवाच्या नावाने रामरक्षाच्या नावाने आंदोलन केलं जातं. कसा फरक आहे? आपण एका बाजूला पावसात भिजत आज वारकऱ्यांचा संवाद साधला, त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. रामरक्षा हे फक्त वेगळी प्रेम आहे, हा दिखावा आहे. ज्यांनी राम भक्ताला चोर म्हटलं, राम भक्ताला हरामखोर म्हटलं, आता राम रक्षा करायला लागले. आता त्यांनी त्यांच्या पक्षाची रक्षा करण्यासाठी ते राम रक्षा करतात. जास्ती काय लाभ होतात. तर ही शिबिर आणखी वाढवणार आहात का? वाढवून आवश्यकतेनुसार आणखी वाढवू. तानाजीरावांच्या टायमाला मी स्वतः पाहिजे आणि कुठे आरोग्य मंत्री महोदय आपल्या टीमला सांगून टाका कुठे आणखी आपल्याला करायचं आहे ते काय फटाफट तयार होऊन इमिजिएट लगेच चालू करू आपण. चालू आहे. आम्ही आता परत 3 ठिकाणी चालू आहे. मुख्यमंत्री अशी चालू आहे. अजून वाढवायचे असेल आपण वाढवूया. भाविकांना ज्या सुविधा मिळत होत्या त्या आता त्या काही मिळत नाही. त्या सगळ्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण सुरू करू. पण आरोग्य मंत्र्यांना घेऊन आलोय आणि ते अनुभवी आरोग्य मंत्री भागामध्ये 4 पाया सोडल्या जायच्या. माझ्या आता सोलापूरची समांतर पाईप लाईन जी झालेली आहे त्यामुळे एकच पाळी यावेळेस मिळाली. त्यामुळे भविष्यात उजनी काठचा जो शेतकरी आहे नदीकाठचा तो देखील अडचणीत येणार आहे आणि चंद्रभागेवरती भाविकांना पाणी कमी पडणार आहे. उद्या कॉरिडॉर होणार आहे, लाखो लोक येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून सगळं नियोजन जे आहे आपल्या आराखड्यामध्ये आहे. त्यामुळे कुठेही काही कमी होणार नाही त्याची आपण काळजी घेतो. नाव आहे बरं ठीक आहे. त्याच्या बाबतीमध्ये नक्की विचार करू. मुख्यमंत्री मोदयांची मी स्वतः बोलतो आणि या बाबतीमध्ये मंदिर समितीतून पुनर्गठन कधी होणार आहे? गेली 7-8 वर्ष झालं मंदिर समिती तीच आहे. आता या आषाढीला तर त्यांना काम करून देत. काल मूर्ती किती निघाली? पत्रकारांना खूप शुभेच्छा. पाणी गेले काय तुम्हाला जाणवलं? काय तुमचे आहे काय सूचना केली? आता बघा तुम्ही सगळेच होते इथे आणि तुमच्या समोर सादरीकरण सुरू होतं. त्यामुळे सगळी तयारी जी आहे प्रत्येक विभागाची त्याचा आढावा घेतलेला आहे. आणि जवळपास यांना दरवर्षीचा आता वारकरी घेतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सगळं आपलं प्रशासन जे आहे हे पूर्ण सज्ज आहे.
काही अडचणी असतील त्या देखील आपण दूर केलेल्या आहेत. कुठलीही गैरसोय होऊ नये हीच काळजी सगळ्यांना घेण्याच्या सूचना दिल्या. टीम वर्क म्हणून काम करतायत आणि त्यामुळे मला वाटतं की आषाढीची वारी अतिशय सुरक्षित, स्वच्छ, निर्मळ आणि आरोग्यदायी होईल. सर, आपण 100-125 कोटी जास्त खर्च करतोय, पण हे कामाची क्वालिटी राहिली जाते का, तिचा उपयोग होतो का? हे बघासाठी एखादा अधिकारी किंवा काहीतरी खर्च करतोय, पण त्याची एक्सपायरी 15 दिवस राहत नाहीये. नाही, या बाबतीमध्ये कलेक्टर इकडे आहेत. मी आता तुमच्या समोरच सांगतो, जी काही कामं झालेली आहेत त्याचं ऑडिट केलं पाहिजे आणि त्याचं ऑडिट करून जे काही कामं पैसे आपण दिलेले आहेत कामासाठी, त्यामुळे थर्ड पार्टी ऑडिट करू आपण त्याचं आणि त्यामधून इथून पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही निधीचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेऊ. आज आपण पाहणी केली, वारकऱ्यांनी काय नेमक्या प्रतिक्रिया दिल्या? वारकरी आनंदात आहेत, खुश आहेत. फक्त ते ह्याच्यामध्ये गेलो होतो आम्ही आपल्या दर्शन रांगेमध्ये पत्रा शेड मध्ये, तर तिकडे त्यांनी सांगितलं आम्हाला थोडं बसायची व्यवस्था केली तर बरं पडेल. तर मंदिर व्यवस्थापन समितीला आम्ही सांगितलेलं आहे तर ते ताबडतोबीने काही डेकोरेटर जे आहेत त्यांच्याशी बोलून ती व्यवस्था जी आहे ती करतील. ॲम्ब्युलन्सची आवश्यकता होती, ते ॲम्ब्युलन्स पण त्यांना त्या ठिकाणी ज्या काही मशिनरी लागणार आहेत, जेटिंग मशीन आहे, सक्शन मशीन आहे, ती देखील त्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत महापालिकांकडून. आणि मला वाटतं रस्त्याची व्यवस्था सुस्थितीत असणं, काही खड्डे भरायचे असेल तर RMC ने भरायला मी सांगितले PWD ला आणि कलेक्टर स्वतः त्याचं मॉनिटरिंग करतील या सगळ्या यंत्रणांचं. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही. कारण मागच्या वर्षापेक्षा या वेळेचं नियोजन आणि जे काही त्या नियोजनामध्ये वाढ केलेली आहे, स्वच्छते गर्दी जास्त होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे आणखी 300 लोक सुमितला आम्ही वाढवायला सांगितलेले आहेत स्वच्छतेमध्ये. त्यामुळे कुठेही स्वच्छतेमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही. फुटपाथ, रस्ते, आतली गल्लीबोळं, टॉयलेट जे आहेत ते ठेवले, त्यांना व्यवस्थित पाणी फ्लश होतंय की नाही ते बघण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मी स्वतः मोबाईल टॉयलेट पाहणी करून आलेलो आहे, जे स्वच्छ नीटनेटके आहेत. परंतु वारी संपेपर्यंत अशाच प्रकारची स्वच्छता राहिली पाहिजे यासाठी तशा प्रकारच्या सूचना निर्णय घेतला, PR काढला. परंतु अनेक लोक आग्रह करतात की आमच्या कार्यकर्त्यांना सोडवून आज आपण मुख्यमंत्री असतात उपदर्शन घेतलं. आपला हा दर्श इतर लोक सगळ्यांनी घेतला पाहिजे. मी मगाशीच म्हणालो की इथं VIP आम्ही कोणी नाही, इथला VIP हा पांडुरंगाचा वारकरी आहे. म्हणून मी मगाशी आलो तर आम्ही सांगितलं 4-5 गाड्या सोडा, बाकी लांब बंद करा. कलेक्टर आहेत, कलेक्टर SP याचं मॉनिटरिंग करतील, ज्या माध्यमातून वारकऱ्यांना कुठली गैरसोय होणार नाही. मागच्या वेळेस आलो तर आम्ही ते बुलेट आता गर्दी नव्हती जास्ती म्हणून आम्ही गाड्यांनी गेलो. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्याला त्रास होणार नाही, त्याची गैरसोय होणार नाही. जबाबदारी सरकारची आहे आणि प्रशासनाची, ते आम्ही पार पाडू. सरकार काय घेतलं? बघा, समृद्धी महामार्गाला देखील याचा विरोध झाला होता, परंतु त्यानंतर लोकांना त्याचं महत्व पटलं. समृद्धी महामार्गामध्ये लोकांनी सहकार्य केलं. आता काही ठिकाणी विरोध होतोय, पण हा प्रकल्प जो आहे जिथं विरोध होतोय तिथून आम्ही काही त्याचा अलाइनमेंट चेंज करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. परंतु जिथं लोकांना कळतंय की बाबा याचा फायदा होणार आहे तिथं लोक येत आहेत स्वतःहून. सर, राज्यातला सर्वात मोठा पक्ष आता आपला शिवसेना बनलेला आहे. सगळ्यात जास्त खासदार आपल्याकडे आहेत. पुढचं देवाकडे काय अजून देवाकडे आशीर्वाद पाहिजे? हे बघा, देवाकडे मागण्या आम्ही हेच मागतो की बळीराजाला सुखी ठेव, शेतकरी आमचा अन्नदाता आहे, चांगला पाऊस पडू दे, सगळ्यांचं म्हणजे समृद्ध होऊ दे. शेतकरी बळीराजा, कधी पण आम्ही शेतकऱ्यासाठी बळीराजा हा आमचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि त्याला सुखी करण्याचं साकडं घातलेलं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुखी करणं, महाराष्ट्राचा विकास भरभराट होऊ द्या अशा प्रकारचं परमेश्वराकडे, पांडुरंगाकडे